नाही, त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. म्हणजे त्या फोटो नंतर त्या फोटोच्या अगोदर मी किंवा शैलेश परब असतील किंवा आम्ही कोणीही त्या रेड्डी फोर्टवर कधीही गेलो असू तर हे त्यांनी दाखवावं. ठीक आहे, सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा काही असेल त्यांनी दाखवावं. जसे त्यांना हे फोटो मिळाले तर त्यांनी दाखवून द्यावं की बाबा आमचं सातलोटं म्हणजे नेमकं काय आहे. तर काय त्यांचा ती गुणधर्मच आहे की नको ते आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं, व्यक्तिगत शिवीगाळ करणं, हे त्यांचं चालूच असं. म्हणून आम्ही काय त्याला जास्त महत्व देत नाही, पण तिने सिद्ध करून दाखवावं. जसं मगाशी परब साहेब बोलले की आम्ही तिकडे गेलो होतो की स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी किंवा स्थानिकांना तिकडे डावललं जात होतं कामामध्ये, तर तसं होऊ नये त्यासाठी आम्ही आपले तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलेलं म्हणून आम्ही तिकडे त्या मॅनेजमेंटला भेटायला गेलेलो होतो. त्याच अनुषंगाने की बाबा स्थानिकांना तिकडे रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना तिकडे कामामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि शेवटचं ती सीसीटीव्ही आणावी ना. म्हणजे ते निलेश राणे बोलले, नारायण राणे बोलले, नारायण राणे सारखे केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा आरोप करतायत तेव्हा त्यांनी सिद्ध करून दाखवावे की बाबा मी तिकडे जातो, तिकडनं काय घेऊन येतो किंवा काही करतो, तिकडे गेलो आहे हे त्यांनी आधी मला सिद्ध करून दाखवावं. नाही तर त्यांनी तरी राष्ट्रपतीतून माघार घेऊन तर मी तरी घेतो सिद्ध झालं तर. काय एक्सेप्टेड त्यांनी ते हे करावं, नाही तर मग त्यांनी तरी रिटायरमेंट घ्यावी. 2024 त्यांची जे काही धडपड चालू आहे विधानसभा लढवायची, जर पुरावे जर त्यांनी सिद्ध करून नाही दाखवले तर त्यांनी पुढच्या ह्यापुढे निवडणुका लढवू नये. आमच्यावर सिद्ध झालं तर आम्ही लढवणार नाही. आणि आता विनायक राऊतांनी 10 वर्षामध्ये काय केलं ह्याचा आम्ही जाहीर कार्य अहवालच काढलेला आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, आपलं मुंबई गोवा हायवे असेल किंवा आपलं एअरपोर्ट असेल, मोबाईल टॉवर्स असतील, साधारण 300 वगैरे मोबाईल टॉवर्स आम्ही हे केलेले आहेत, कार्यान्वित झालेले असतील. तर आम्ही जे काही केलंय 10 वर्षामध्ये आम्ही दाखवलेलं आहे. आणि साधारण 2024ची मालमत्ता, 2019ची मालमत्ता आणि 2014ची मालमत्ता आमचं जे काय ते निवडणूक आयोगाच्या फोरमवर आहे ते चेक करावं आणि त्यांची चेक करावी. म्हणजे इन्कम टॅक्सचा साधा क्लार्क ते आता त्यांनी साधारण 150 कोटी वगैरे याची संपत्ती जाहीर केली आहे. पण नेमकी प्रगती झाली कोणाची, सिंधुदुर्गाची झाली की राणे यांची व्यक्तिगत झाली? मुंबई गोवा महामार्गाचं टेंडर टोलच, आता परत तेच सांगतो, ते टेंडर भरलं गेलं होतं की नाही गेलं होतं की कुठल्या कंपनीच्या नावे भरलं गेलं होतं? आता केंद्रीय वाहतूक मंत्री तर नितीन गडकरीच आहेत, बीजेपीचेच आहेत. मग त्यांच्याकडे त्यांनी ते पुरावे चेक करून बघावे ना की बाबा आमची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का. प्रहारच्या बातम्या किंवा राणेंच्या बातम्या ह्याच्यामध्ये 90% कधीच तथ्य नसतं, त्यानुसार वरवरच्या असतात, हवेवरच्या असतात की आम्हाला ते खरोखर टोल नाक्याचं टेंडर मिळालंय नाही मिळालंय, काय झालं मग त्याचं पुढे ते चेक करून बघावं. जसं माझे वडील बोलतायत की अबकी बार 2.5 लाख पार, 100% हीच परिस्थिती असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये, ते तसं नक्की असणार आहे. मशालीची पूर्ण भगवी लाटच असणार आहे ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामुळे. मी तुम्हाला माहिती घेऊन हे करतो का मला काही माहिती नाही. म्हणजे कुठला कम्प्लेट तुम्ही जर दाखवलात तर बरं. नाही, आम्ही आमचं तसं बघायला गेलं अजूनपर्यंत 2च पॅम्पलेट काढले. एक आमचा कार्य अहवाल काढलाय जो आचारसंहिता जाहीर व्हायच्या अगोदर, दुसरं एक आमचं सगळ्या महाविकास आघाडीचं एक आहे आणि एक आमचं महागाईवर आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाचे फोटो आहेत? आमचे फोटो आहेत, तुमचे नेते आणि फोटो प्रकाशक वगैरे काही उल्लेख नाही. नाही, आम्ही ती काढलेलीच नाहीये. आमच्या नावावर कोणी पण काढू शकतं, प्रकाशक काय कोणी टाकू शकतं वगैरे, आम्ही ती काढलेली नाहीये. आणि काय तसं काय असेल तर मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. पण आम्ही तरी काय त्या व्यतिरिक्त म्हणजे कार्य अहवाल, महाविकास आघाडीचं परिचय पत्र आणि एक महागाई पत्रक याच्या व्यतिरिक्त आम्ही चौथं कुठलंही पत्रक काढलेलं नाहीये.